पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं नूतन महापौर आणि पद्मशाली समाजातून बहुसंख्येनं निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर आणि पद्मशाली समाजातून बहुसंख्येनं निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचं पूजन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आलं। सत्कार समारंभात संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेविषयी माहिती दिली। त्यांनी सांगितलं की जनतेनं एकतर्फी कौल देऊन निवडून आणलेल्या 18 पद्मशाली नगरसेवकांचं मी स्वागत करतो। काही दशकांमध्ये सोलापूरचं फार मोठं औद्योगिक नुकसान झालं आहे, त्यामुळं शिकलेले बरेच लोक स्थलांतरित होत गेले आहेत। परिणामी आपली जबाबदारी वाढलेली आहे। मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे। समाजाशी आपण बांधील असावं। बरेच नगरसेवक संस्थेच्या विविध शाखांमध्ये शिकलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या असतात, त्यामुळं समाजाच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल ते करावं। स्वार्थातून परमार्थ साधा असं आवाहन त्यांनी केलं। मला या निमित्तानं सांगायचं आहे की गेल्या 3 दशकात जे आपल्या समाजाचं नुकसान झालेलं आहे वास्तविक पाहता, कारण औद्योगिकरण कमी झाल्यामुळे आपल्या शिक्षणाकडे ओढ झाले। पहिल्या व्यवसाय पारंपरिक व्यवसाय वडील वडिलांना आजोबानंतर वडिलांनंतर मुलगा असा जे व्यवसाय पारंपरिक होतं, व्यवसाय जेव्हा बडबडीत थांबलेला आहे तेव्हा शैक्षणिककडे वळण केले। तेव्हा वळताना आपल्याकडे शैक्षणिक सोय नसल्यामुळे अनेक आपले मुलं गेल्या 2 दशकात स्थलांतरित झाले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसंच नगरसेवक प्रथमेश कोठे, मेघनाथ एमुल, व्यंकटेश कोंडी, डॉक्टर अजय पोन्नम, सत्यनारायण गुर्रम, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, उज्ज्वला दासरी, स्वाती बडगू, ज्ञानेश्वर मॅकल, दीपिका यलदंडी, सतीश सिरसिल्ला, सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, कविता गज्जम, अर्चना वडनाल यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी सत्कारादाखल नगरसेविका अर्चना वडनाल, नगरसेवक डॉक्टर अजय पोन्नम, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। खूप मोठी जबाबदारी आज या ठिकाणी आमच्यावर असताना त्यांचं देखील सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। 18 नगरसेवक या ठिकाणी आहेत। खूप मोठी या ठिकाणी जबाबदारी असताना मला ते जुने दिवस आठवतात। शिक्षकांनी या ठिकाणी आम्हाला घडवलं। खास करून 2005ला मी या ठिकाणी विद्यार्थी म्हणून सायन्समध्ये या ठिकाणी शिकवत होतो। वडकर मॅडम असतील, निंबाळकर असतील, भाट सर असतील, भाट सर आज आता आपल्यात नाही आहेत। तसेच सुरसे मॅडम, कोंडा सर, राऊत सर, चिप्पा मॅडम, कांबळे सर, तसंच संगा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी तयार झालो। अतिशय चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना घडवतात। अनेक सामाजिक कार्य कसं केलं पाहिजे, आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण आम्हाला या संस्थेतून मिळालं। सर्वप्रथम सर्व शिक्षक या ठिकाणी सक्षम आहेत। सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आम्ही ज्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो त्याही देखील शिक्षकांचं त्यांना आम्हाला आशीर्वाद लाभलं, त्यांचेही देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, विश्वस्त दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आकेन, संगीता इंदापुरे, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम, अरविंद कुचन, श्रीनिवास इप्पाकायल, जयंत आकेन तसंच संस्था संचलित सर्व शाखांचे प्राध्यापक, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन सहशिक्षक अभिज भानप यांनी केलं।